मुंबईतील एक खूप मोठ्या समस्येसंदर्भात एक चळवळ सुरू झाली आहे आणि ती समस्या आहे वाहतूक कोंडी। मुंबईत जी वाहतूक कोंडी आपण बघत आहोत ती अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक अशी आहे आणि स्वाभाविक आहे। मुंबईची भौगोलिक रचना जर आपण बघितली तर एक बेट असल्यामुळे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत रस्ते जातात। फारसा त्यात अधिक वाढवण्याचा स्कोप नाही। आता आपल्याला कोस्टल रोड आणि ट्रान्स हार्बर लिंक प्राप्त झाला आहे, परंतु शहराच्या आतमधले रस्ते अजूनही परपेंडिक्युलर आहेत, सरळ आहेत आणि त्यामुळे एका ठिकाणी कोंडी झाली की संपूर्ण त्याचा इफेक्ट पुढपर्यंत होतो, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, म्हणजेच कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत। तर असं असताना ही समस्या कशी सोडवायची यावरती विचारमंथन अनेक दिवसांपासून झालं आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आणि समाधान वाटतं की इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन आणि साइनपोस्ट यांच्या माध्यमातून एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं एक सामाजिक प्रश्नाची तोडगा काढण्याचा, एक सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे। कारण लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने जर समस्या सोडवायच्या असतील तर केवळ शासन नव्हे किंवा केवळ प्रशासन नव्हे तर शासन आणि प्रशासनासोबत सामान्य जनता म्हणजेच सामान्य नागरिकही सहभागी झाला तर हे प्रश्न अधिक प्रभावशालीरित्या आणि अधिक वेगाने सोडवता येतात। असाच हा एक प्रयत्न इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन आणि साइनपोस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा मुंबईत राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि येणाऱ्या काळात मग ट्रॅफिक चौक्या कुठे वाढवता येतील किंवा मार्शल्स कुठे अधिक डिप्लॉय करता येतील किंवा ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल्स कुठे अजून डिप्लॉय करता येतील, त्यांना नागरिकांकडनं कसं काय सहकार्य प्राप्त करून देता येईल, त्याचप्रमाणे रस्त्यांवरती जर का अनियमितता दिसून येत असेल तर ती कशी नागरिक म्हणून हाताळता येईल, या सगळ्या विषयांवरती एक मास्टर प्लॅन बनवून तो येणाऱ्या काळात इम्प्लिमेंट होत आहे। माझ्या स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात ज्याचं मी प्रतिनिधित्व करतो अशा या कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ही सुरुवात होत आहे आणि पुढच्या 8 दिवसात रिझल्ट ओरिएंटेड ॲक्शन घेण्यासंदर्भातली आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। मग जे सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहेत जिथे ट्रॅफिक कोंडी होते किंवा जिथे ट्रॅफिक व्हायोलेशन जास्त होतं अशा ठिकाणी केवळ ट्रॅफिक पोलीसच्या माध्यमातून नव्हे तर व्हिजिलंट सिटिझन्स म्हणून आम्ही काय करू शकतो या संदर्भातली कारवाई पुढचे 8 दिवस कुलाब्यात होणार आहे आणि कायमस्वरूपी ती चालू ठेवून मुंबईकरांना आपण या ट्रॅफिक कोंडीपासून दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। या मोहिमेसाठी मी मुंबई ट्रॅफिक पोलीस, IAA आणि साइनपोस्ट या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या संपूर्ण सहकार्याची आश्वासन देतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।